आमचे या निलेश चौधरी साहेब देखील मैदानामध्ये आलेले आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे नक्कीच सर्वे सर्वा तर सज्ज होत आहेत. शकील कोटी सर आणि परेश महाजन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिल्यांदा तयार होतो गोरसाई ब संघाचा सूरज केने हा गोलंदाज. विकेट किपर आपण मेघनाथ केने पाहतोय. सूरज केने टाळ्या होत आहेत नक्कीच आपण पाहतोय. गोरसाई ब संघ आपली किस्मत आजवण्यासाठी तयार झालेला आहे. सूरज केने सन ऑफ गोरसाई पहिला चेंडू घेऊन आलेला आहे. हो बाल बाल बचे. सूरज केने या नक्कीच आपण पाहतोय अपेक्षित ठरलेलं आहे. आणि आता मात्र पवन केने आणि भावेश पवार हे दोन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर नक्कीच जयेश पाटील दिव्य संघाकडून ज्युनियर जयेश पाटील दिव्य संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. यशरक्षक कैलास पाटील आपण पाहतोय. हो क्या बात आहे. जल्लोष पाहायला मिळतोय. अगदी टीम इंडिया करून ज्याप्रमाणे रॉबिन उत्थोबाने पहिला चेंडू हाताळला होता आणि स्टंप हिट केलं होतं त्याप्रमाणे जयेश पाटील आपल्याला दिव्य संघाकडून स्टंप हिट करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर बामुंडोंगरी संघाकडून भानुदास मात्रे हा गोलंदाज आपण पाहतोय चेंडू घेऊन तयार झालेला आहे. हो इथे देखील जल्लोष पाहायला मिळतोय. भानुदास मात्रे देखील स्टंपला हिट करतोय. आणि आता आपण पाहतोय गोरसाई ब संघाकडून A1 पवन सज्ज होतोय. जयेश पाटील आणि भानुदास म्हात्रे यांनी स्टंप हिट केलेला आहे. दिवे संघ आणि बामणडोंगरी संघ पवन केने आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो गोरसाई ब संघाकडून. पवन केने देखील अपेक्षित ठरतोय. आणि आता मात्र त्यानंतर आपण दिव्य संघाकडून करण पाटील याला पाहणार आहोत. करण पाटील आपण पाहतोय अरविंद पाटील यांचे सुपुत्र. करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यशरक्षक आपण पाहतोय कैलास पाटील. इथे मात्र करण पाटील देखील अपेक्षित ठरतोय. आणि त्यानंतर आता बामुंडोंगरी संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जीत खोत बामणडोंगरी संघाकडून जीत खोत आता मात्र आलेला आहे.